कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय होऊन बसला हो या सगळा? कांता भाऊजींका अशा प्रकारे कळूक नको होता। हो ना, माझी पण अजिबात इच्छा नव्हती। मग माका वाटलं की त्यांना माहित असेल म्हणून। खरं तर ज्या बातमीमुळे घरात आनंद पसरूक हवा, उगाच दुधात मिठाचो खडो पडला। उमा आता वेळ इली हा, पूजा पण नीट पार पडली। घरातल्या सगळ्यांना ही आनंदाची बातमी लवकरच कळवूयात। अगदी बरोबर। आता उगाच लांबणीवर टाकण्यात कायच अर्थ नाही। पोरं मुंबईहून इली की त्यांच्या कानावर घालू आणि लगेच मुहूर्त काढू। उमा, घरामध्ये एखादा शुभ कार्य घडला ना की घरात नव्याने उत्साह येईल। हे जे काही घरामध्ये मतभेद गैरसमज झाले आहेत ते सगळे मागे पडतील। खरंच सर्वेश्वराच्या आशीर्वादाने अगदी असाच हो। जेवणाची वेळ झाली आहे ना, अजून होताच माझा थोडा उशीर लागत। हा हा, हरकत नाही, सावकाश होऊ दे। तोपर्यंत काय देऊ काय खाऊ? माका भूक लागली म्हणून आलो नाही उमा। अजून काय वया होता काय? काही नकोय मला, कुणी मदतीला नाही म्हणून आलो। सांगा काय करूचा हा? काहीतरीच तुमचा आपला। का भाकऱ्या थापून देऊ? अहो नको, मी करते ना। काय तुम्ही पण भाकऱ्या शेकूक मदत करू? हो, असं काय करतास? कोणी बघा तर काय म्हणत? घरात बाई माणूस असताना बरं वाटतं। मग काय झालं? हे बघा उमा, घर दोघांचं असताना दोघांची जबाबदारी, मग एकमेकाला मदत करायला काय हरकत आहे? मान्य, पण करते मी। अहो तुम्ही करा, पण इथल्या 4 गोष्टी आम्हाला पण सांगा, म्हणजे आम्ही पण शिकू। सगळं येतं तुमका? ते माका माहिती आहे, पण आमका संधी देत नाही ना तुम्ही। पण कशात? उमा, निशीचं लग्न झाल्यानंतर आपलाच एकमेकांना आधार असणार ना। आता निशी खायला लांब जाणारा ते बरोबर आहे, ती इथेच असेल, पण तिचा आपला संसार असेल ना, मग आपण एकमेकांचाच विचार करायला पाहिजे ना त्यावेळेला। वेळ आता का? पण त्याची सवय आतापासून करूची हवा ना। मी बघते भाजी शिजत आहे का नाही। हो, मी कोथिंबीर टाकूची? हा, मी टाकताय। उमा, आपल्या जोडीदारासाठी जेवण बनवता येणं यात केवढं सुख असतं। तुमका कायम ते मिळत इला, थोडं आम्हाला पण मिळू दे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।